नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण सॉलिड स्टेट या टॉपिकमधील क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर या टॉपिकविषयी चर्चा करणार आहोत। इथं सॉलिड स्टेटमध्ये ॲटम्स, आयन्स किंवा मॉलिक्युल्स एकमेकांच्या जवळ कसे पॅक होतात आणि त्यांचा इम्पॉर्टन्स काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। सगळ्यात सुरुवातीला आपण क्लोज पॅकिंग या शब्दाचाच अर्थ समजून घेऊ। क्लोज पॅकिंग म्हणजे नेमकं काय आहे, तर सॉलिड स्टेटमध्ये असताना ॲटम्स, आयन्स किंवा मॉलिक्युल्स एकमेकांच्या जवळ एकदम पॅक होतात। आता ह्या जे ॲटम्स आहेत, मॉलिक्युल्स आहेत किंवा आयन्स आहेत, यांना कमीत कमी जागेत जास्तीत जास्त व्यवस्थितरित्या कशा पद्धतीने ठेवलं जातं त्याला आपण क्लोज पॅकिंग असं म्हणतो। आता स्क्रीनवरती तुम्हाला एक डायग्राम दिसत असेल। या डायग्राममध्ये 4 पार्टिकल्स तुम्हाला दिसत आहेत आणि ह्या 4 पार्टिकलच्या मध्ये खूप सारी जागा तुम्हाला दिसते। आता हे जे पार्टिकल्स आहेत ते यांच्यामध्ये खूप सारी जागा आहे, म्हणजे हे पॅकिंग आहे ते व्यवस्थित नाहीये। क्लोज पॅकिंगचा अर्थ काय होतो, आता मी दुसरी डायग्राम काढतो। या दुसऱ्या डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं तर या डायग्राममध्ये सगळे चारीच्या चारी पार्टिकल्स एकमेकांना अटॅच करून ठेवलेले आहेत आणि रिकामी जागामध्ये कमीत कमी दिसते। म्हणजेच काय, तर क्लोज पॅकिंगमध्ये रिकामी जागा आहे ही कमीत कमी असावी आणि पार्टिकल्सनी व्यापलेली जागा ही जास्तीत जास्त असावी, हे लक्षात घ्या। आता हे क्लोज पॅकिंग कोणकोणत्या प्रकारचं असतं हे आपण बघूया। सगळ्यात सुरुवातीला क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर्समध्ये पहिला पॉईंट येतो तो म्हणजे क्लोज पॅकिंग इन वन डायमेन्शनल। वन डायमेन्शनल या शब्दाचा मीनिंग काय होतो, तर हे जे पॅकिंग आहे ते फक्त एकाच दिशेला होतं। जर आपण 3 ॲक्सिस पकडले, समजा एक्स, वाय आणि झेड, तर हे पॅकिंग आहे तर कोणत्या तरी एकाच डायरेक्शनने होईल। समजा एक्स या डायरेक्शनने किंवा एक्स ॲक्सिसला हे पॅकिंग होतंय। समजा मी जर एक पार्टिकल घेतला आणि त्या पार्टिकलला अटॅच करत असे 2-3 पार्टिकल्स एकाच डायरेक्शनने मी अटॅच करून ठेवले, तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय त्याप्रमाणे स्ट्रक्चर मिळेल। एक पार्टिकल आहे त्याला 2 पार्टिकल्स वेगवेगळे अटॅच झालेले दिसतील तुम्हाला, ठीक आहे। तर एकाच डायरेक्शनने हे पार्टिकलचं स्ट्रक्चर आहे ते चालत राहिलेलं आहे, त्याच्यामुळे आपण याला वन डायमेन्शनल क्लोज पॅकिंग असं म्हणतो, हे लक्षात घ्या। आता वन डायमेन्शनल क्लोज पॅकिंगमध्ये एक पार्टिकल आहे तो 2 पार्टिकल्सना अटॅच आहे, त्याच्यामुळे याचा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे तो होतो 2। आता याच्यानंतर आपण दुसरी गोष्ट बघणार आहे ते म्हणजे क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शनल। 2 डायमेन्शनलमध्ये क्लोज पॅकिंग कशा पद्धतीने केलं जातं। आता 2 डायमेन्शनलमध्ये क्लोज पॅकिंग बघत असताना त्याचे 2 प्रकार होतात। एक आहे स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि दुसरं आहे ते म्हणजे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग। आता वन डायमेन्शनल पॅकिंग तर आपण बघितलेलंच। वन डायमेन्शनल पॅकिंगमध्ये पार्टिकल्स एकमेकांना अटॅच केल्यामुळे एक रो तयार होत होता। आता हे जर रो एकमेकांच्या वरती ठेवले, आता स्क्रीनवरती तुम्हाला डायग्राम दिसते, त्या डायग्राममध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर पार्टिकल्स आहेत ते बरोबर एकमेकांच्या वरती ठेवलेले आहेत स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये, हे व्यवस्थित लक्षात घ्या। एका पार्टिकलच्या वरती बरोबर दुसरा पार्टिकल येतोय, दुसऱ्या पार्टिकलच्या वरती बरोबर तिसरा पार्टिकल्स येतोय। याचा अर्थ होतो जो पहिला लेअर तुम्हाला दिसतोय त्याच्याच प्रमाणे दुसरा लेअर आहे आणि दुसऱ्या लेअर प्रमाणेच कुठला आहे तर तिसरा लेअर आहे। जर मी पहिल्या लेअरला जर ए म्हटलं तर दुसरा लेअर सुद्धा काय असणार आहे, एच असणार आहे आणि तिसरा लेअर आहे तो सुद्धा ए असणार आहे। म्हणून आपण याला काय म्हणणार आहे, ए ए ए टाईप ऑफ द पॅकिंग असं म्हणणार आहे, हे लक्षात घ्या। आता इथं जर तुम्ही एक पार्टिकल बघितला तर तो एक पार्टिकल किती दुसऱ्या पार्टिकल्सना अटॅच आहे, तर हा जो एक पार्टिकल आहे तो 4 दुसऱ्या पार्टिकल्सना अटॅच आहे, हे लक्षात घ्या। म्हणजेच याचा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे तो कोऑर्डिनेशन नंबर होतो 4, हे इम्पॉर्टंट आहे। आता यांचा जर ह्या पार्टिकलचे सेंटर जर आपण जोडले तर एक स्क्वेअर तयार होताना तुम्हाला दिसेल, म्हणून याला स्क्वेअर क्लोज पॅकिंग असं म्हटलं जातं, हे लक्षात घ्या। आता आणि हे पॅकिंग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 डायमेन्शनल पॅकिंगचा प्रकार आहे। याच्यानंतर आपण दुसरा प्रकार बघणार आहे तो म्हणजे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग। आता हेक्सागोनल क्लोज पॅकिंग करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा आपण वन डायमेन्शनलचा एक रो घेतला। वन डायमेन्शनल पॅकिंग आपण कसं केलं होतं त्याच्या पद्धतीनं तो एक रो घेतला आणि त्या रोमध्ये तुम्हाला जे डिप्रेशन्स दिसत आहेत, डिप्रेशन्समध्ये आपण नवीन एखादा रो आहे तो ॲड करणार आहे, हे लक्षात घ्या। आता जर डिप्रेशनमध्ये एक एक रो मी ॲड करत गेलो तर तुम्हाला अशा पद्धतीने स्ट्रक्चर झालेलं पाहायला मिळेल। आता या स्ट्रक्चरमध्ये जो पहिला लेअर आहे त्याच्यासारखा दुसरा लेअर नाही आहे, म्हणजे पहिल्या लेअरला जर मी ए म्हटलं तर दुसऱ्या लेअरला मी बी असं म्हणू शकतो आणि तिसरा लेअर अगेन तुम्हाला पहिल्याच लेअरसारखा दिसेल। म्हणजेच पहिल्या लेअरला मी ए म्हटलंय, दुसऱ्या लेअरला आपण बी म्हणतोय आणि तिसऱ्या लेअर अगेन ए सारखाच आहे म्हणून त्यालाही अगेन आपण एच नाव देणार आणि चौथा लेअर पण अगेन बी सारखा आहे म्हणून त्याला पण आपण बी नाव देणार। म्हणजे हे जे पॅकिंग आहे ते असेल ए बी टाईप ऑफ द पॅकिंग, हे लक्षात घ्या। आता
या डायग्राममध्ये तुम्ही जर बघितलं तर हा एक पार्टिकल जो तुम्हाला ब्ल्यू कलरने दाखवलेला दिसतोय तो किती पार्टिकल्सना अटॅच आहे, तर तो 6 पार्टिकल्सना अटॅच आहे आणि ह्या 6 पार्टिकलला तो अटॅच असल्यामुळं त्याचा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे तो असेल 6 हे लक्षात घ्या. आणि पॅकिंग टाईप तर तुम्हाला आत्ताच सांगितला जो असेल AB टाईप ऑफ द पॅकिंग. आता जर ह्यांचे जर सेंटर्स मी जोडले तर एक हेक्झागोन तयार होतो, म्हणून आपण याला हेक्झागोनल क्लोज पॅकिंग असं म्हणतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 1 डायमेन्शनल पॅकिंग, स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि हेक्झागोनल क्लोज पॅकिंग की जे 2 डायमेन्शनलचे प्रकार आहेत हे 2 बघितले. पुढच्या लेक्चरला आपण क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शनल बघू. आजच्या पुरतं आपण इथंच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.